नमस्कार मित्रांनो, आज आपण बघणार आहोत पार्टोग्राफ. त्याच्यामध्ये पहिलं प्रस्तावना, इंट्रोडक्शन लिहायचं आहे आपल्याला. त्याच्यानंतर डेफिनेशन, मग प्रिन्सिपल्स, इंडिकेशन, कॉन्ट्रा इंडिकेशन, फेजेस आणि इन्फॉर्मेशन लिहायची आपल्याला प्रस्तावाच्या विषयी, पार्टोग्राफ विषयी. त्याचबरोबर रोल ऑफ ANM किंवा GNM. तर चला तर मग बघूया. फर्स्ट प्रस्तावना, पार्टोग्राफचा शोध फ्रीडमने 1954 साली लावला. पार्टोग्राफ म्हणजे काय, कशासाठी वापरतो, तर गर्भाशयाच्या ग्रीवाच्या विस्ताराचे ग्राफमध्ये चित्रण करून सादर केले आहे. यालाच आपण काय म्हणतो, पार्टोग्राफ असे म्हणतो. यामध्ये एका विशिष्ट शीटवर प्रस्तुती दरम्यान मुख डेटा म्हणजेच आपल्या सर्व्हिक्सचा माता व गर्भ एकत्रित रेकॉर्ड आहे. प्रस्तुतीचा कालावधी आणि महत्त्वाचे चिन्हे यासारख्या अचूक रेकॉर्ड याच्यामध्ये समावेश होतो. एकाच शीटवर आपल्याला माता व बाळाची अचूक कंडिशन कळते. याचा उपयोग कशासाठी होतो, उपयोग ऑब्स्ट्रक्टेड लेबर आणि प्रोलॉंग लेबर, म्हणजेच काही अडथळा निर्माण झाला किंवा प्रोलॉंग टाईम जास्त लागतोय, ही माता मृत्यू आणि अर्भक मृत्यूची कारणे आहे. ही दोन मेन कारणे आहे, माता मृत्यूचे आणि अर्भक मृत्यूचे, ते टाळले जाते. पार्टोग्राफचा उपयोग करून आपण माता मृत्यू आणि अर्भक मृत्यू टाळू शकतो. याच्यामुळे माता मृत्यूदर पण टाळणार आहे आणि अर्भक मृत्यूदर पण टाळणार आहे. ही एक आलेख पद्धती करावयाची नोंदणी असून यामुळे प्रसूतीची प्रगती या त्याचप्रमाणे माता व गर्भाची सर्वसाधारण स्थिती नोंदवली जाते. म्हणजे मातेमध्ये आता डिलिव्हरीमध्ये काय प्रोग्रेस होतोय ते समजतं आपल्याला याच्यामध्ये. परत टाईम किती लागतोय त्याची नोंदणी राहते आपल्याकडे. परत उद्या काही कॉम्प्लिकेशन झाले पुढे तर आपल्याकडे नोंदणी राहते. त्याच्यामध्ये होणाऱ्या बदलाचे महत्त्व वेळीच ओळखून पुढील कृती करणे व संदर्भ रुग्णालयात पाठवण्याची गरज वेळीच ओळखणे यासाठी पार्टोग्राफचा उपयोग होतो. काही कॉम्प्लिकेशन आल्यानंतर लवकर संदर्भ सेवा देऊन आपण त्याला रुग्णालयात पाठवून त्याचा जीव वाचू शकतो, त्या आईचा बाळाचा. प्रत्येक परिचारिकेला पार्टोग्राफमध्ये नोंदणी करता आली पाहिजे. हे आलीच पाहिजे, आपलं कंपल्शन आहे. डेफिनेशन बघू पार्टोग्राफची. पार्टोग्राफ हे सर्वत्र गोल्डन स्टँडर्ड श्रम निरीक्षण साधन म्हणून स्थापित केले आहे. WHOने सक्रिय श्रमामध्ये वापरण्यासाठी शिफारस केली आहे. पार्टोग्राफ म्हणजे श्रमाच्या प्रगतीचे निरीक्षण करणे, म्हणजे कळांचे, आणि असामान्य प्रकरणामध्ये ओळखणे आणि हस्तक्षेप करणे. उद्दिष्ट काय काय बघू आपण. सर्व्हिक्सचे डायलेटेशन समजण्यासाठी. सर्व्हिक्सचे डायलेटेशन एका घंट्यामध्ये किती झाले पाहिजे आणि त्याचं डायलेटेशन होतंय का नाही होत हे समजण्यासाठी पहिलं कारण आहे आपलं. उद्देश चांगले पाठ करून ठेवा, हे विचारले जातं IMPA. गर्भमस्तक खाली उतरण्याची क्रिया समजण्यासाठी. गर्भमस्तक किती आलंय पेल्विसमध्ये, का CPD आहे, कॉन्ट्रॅक्टेड पेल्विक आहे, ते आपल्याला समजून येतं मग लवकर. त्यामुळे आपण आईचा पण जीव वाचू शकतो आणि बाळाचा पण. पोटावरून गर्भाशयाला येणारी आकुंचने व निवर्तनांची वारंवार किंवा कळा कशी येत आहे, सौम्य आहे का तीव्र स्वरूपाची आहे ते कळण्यासाठी. फ्रिक्वेन्सी ऑफ कॉन्ट्रॅक्शन, प्रसव वेदनेचे स्वरूप, प्रमाण, तीव्रता समजण्यासाठी. आणि TPR चार्ट पण असतो ना खाली, तर मग त्याच्यामध्ये टेम्परेचर, पल्स, BP, रेस्पिरेशन हे सर्व नोंदवलं जातं. त्यामुळे काही कॉम्प्लिकेशन आले किंवा आईची काही इमर्जन्सी आली तर आपल्याला समजून जातं. प्रस्तुती समयी ऑक्सिटोसिन व इतर IV फ्लुइड, IV इंजेक्शन किती दिले आहे किंवा केव्हा दिले आहे याची नोंद देखील ठेवली जाते. गर्भोदक आणि स्वाभाविक आहे की नाही, म्युकोनियम स्टेन आहे हे समजते. गर्भोदकाचा रंग म्हणून आपण त्याच्यामध्ये मेन्शन केलं जातं पार्टोग्राफमध्ये. म्युकोनियम कसं आहे, त्याचा कलर कसा आहे, नॉर्मल आहे का नॉर्मल आहे, मग त्याच्यामुळे आपल्याला कळतं बाळाने म्युकोनियम पास केला आहे का नाही. आता त्याचे फेजेस बघू आपण. 4 फेजेस आहे. देअर आर 4 फेजेस. पहिली सुप्तावस्था ही 3 सेंटीमीटरपर्यंत असते. पार्टोग्राफ आपण 3 सेंटीमीटर नंतरच चालू करतो. 3-4 सेंटीमीटर झालं डायलेटेशन झाल्यानंतरच पार्टोग्राफ सुरुवात करतो. ग्रीवा विस्तारीकरण 3 सेंटीमीटर होईपर्यंतचा हा कालावधी 8 तासापर्यंतचा असू शकतो. त्याच्यानंतर गतिमान अवस्था, साधारणतः दर तासाला 1 सेंटीमीटर ग्रीवामुख म्हणजे सर्वायकल ओपनिंग विस्तार होते ही अवस्था 7 तासाची असते, संपली जाते. अलर्ट लाईन अवस्था, म्हणजे गतिमान अवस्था, ॲक्टिव्ह फेज, या अवस्थेवर 3 सेंटीमीटर ते 1 सेंटीमीटर दर तासाला 1 सेंटीमीटर ग्रीवा विस्तारीकरण याप्रमाणे नोंद केली जाते. यास अलर्ट लाईन असे म्हणतात. ॲक्शन लाईन, अलर्ट लाईनमध्ये समजा अलर्टमध्ये गेलो आपण आणि नंतर मग
त्याच्यानंतर काही होत नाही पुढे, तर मग ॲक्शन लाईन घ्यायला लागते आपल्याला. अलर्ट लाईनपासून 4 तास म्हणजे 4 चौकटी सोडून एका तासाला एक चौकट असते. तर उभ्या बाजूला जी सरळ रेषा रेघ आहे त्यास आपण ॲक्शन लाईन असे म्हणतो. जेव्हा अलर्ट लाईनपर्यंत गेलो आपण आणि नंतर पुढं ॲक्शन लाईनकडे जायला लागलो, तेव्हा कळून जायचं आपल्याला हिला संदर्भ सेवा द्यायची, काहीतरी कॉम्प्लिकेशन आहे, त्यामुळे हिला अलर्ट लाईन असं नाव दिलेलं आहे. मग नंतर आपल्या ॲक्शन घ्यायची. त्याच्यानंतर पार्टोग्राफचा उपयोग आपण केव्हा करतो तर बघूया. माता प्रोसेससाठी आल्यावर आपण सर्व तिची माहिती घेतो व तपासणी करतो. त्याच्यामध्ये हायरिस्क मदर आयडेंटिफाय करायच्या, रेफर करावे, पार्टोग्राफ करू नये. हायरिस्क मदर असेल तर तिला रेफर करायचं आहे, पार्टोग्राफ नाही करायचा. ऑब्स्टेट्रिक इमर्जन्सी असल्यास आणि प्रिव्हियस हिस्ट्री असल्यास पार्टोग्राफ करायचा नाही, काही कॉम्प्लिकेशन झाले असले पहिले. तर प्रायमी मदरचा पार्टोग्राफ भरणे आवश्यक आहे. प्रायमी मदरचं भरायचं आहे आपल्याला, कारण कॉम्प्लिकेशन पुढे काही येऊ शकतात किंवा नाही येऊ शकतात. त्यामुळे हे 3 महत्त्वाचे लक्षात ठेवायचे मुद्दे. त्याच्यानंतर पार्टोग्राफवर फुली देणे खालीलप्रमाणे आहे. सर्वायकल डायलिटेशनसाठी क्रॉस द्यायचा आहे आपला. आणि FHS म्हणजे फिटल हार्ट रेट बघायचा ना, त्याच्यामध्ये सर्कल देऊन त्याच्यामध्ये पॉईंट द्यायचा आहे. आणि फक्त सर्कल आहे, हेड डिसेंट आहे, चिन्ह नोंद घ्यायसाठी हे चिन्ह लक्षात ठेवायचे. आणि झालेलं आहे आपलं पार्टोग्राफ कंप्लीट झाला. तरी सर्वांनी लाईक करा, चॅनलला सबस्क्राईब करा आणि यापुढे असेच व्हिडिओ पाहिजे असेल तर चॅनलला सबस्क्राईब करून बेल आयकॉनला क्लिक करा. थँक्यू.